केला काल भाजप कार्यालयामधून मला फोन आला आणि मला फोन आल्यानंतर त्यांनी सांगितलं हॅलो मी फलना बोलतो काय करू राहिला आमचा क्रांतीवीर जर पडला हे मी तुम्हाला जिल्हा सोडून आणि मतदारसंघ सोडून चालू जाणार आहे अभी नहीं तो कभी नहीं हा आवाज दिल्ली को भेजाओ कोई मत बोलो मुसलमान है कोई मत बोलो ओबीसी है कोई मत बोलो एसटी है हे सर्व धर्म समभावाचा उमेदवार आहे आणि क्रांतीवीर आहे हा आवाज आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये त्या डिमांड केलं पाहिजे पंजा टोटल बंद करा पंजाला मतदान करणं म्हणजे कमळाला मतदान करणं युवा अंडरस्टँड क्वेश्चन हे माणसा सांगतो त्या भाऊला सांगतो माझ्या मुलासारखा 2 तास याला झोपा 10 किलो वजन वाढला पाहिजे तुमचं 2 महिन्यामध्ये प्रचार करून सांगतो फक्त पाहणं चालणार अभी नहीं तो कभी नहीं असं म्हणत या बाबांनी मंगेश साबळे यांची पाठ थोपटली आहे। मंगेश साबळेंना ज्या पद्धतीनं मतदारसंघामध्ये पाठिंबा मिळत आहे, मंगेश साबळे मतदारसंघामध्ये ज्या पद्धतीनं फिरत आहेत त्यांना प्रत्येक गावामध्ये मोठा पाठिंबा मिळत आहे। कुठल्याही राजकीय पक्षाची ताकद पाठीमागं नसताना एक अपक्ष सरपंच थेट खासदार होण्याचे स्वप्न पाहतो आणि ते स्वप्न प्रत्यक्षात उतरून असल्याचं सांगतो। कारण की मला जनतेनं उभा केलंय आणि हे नेतृत्व जनतेचं आहे, जनतेसाठी लढत राहणार, जनतेसाठी झगडत राहणार असं मंगेश साबळे यांनी वारंवार आपल्या भाषणामध्ये बोलून दाखवले। म्हणूनच मंगेश साबळे यांना जालना लोकसभा मतदारसंघामध्ये मोठा पाठिंबा मिळताना दिसतोय। सुरुवातीला मंगेश साबळे यांच्या पाठीमागं मोठ्या प्रमाणात युवक आहे की युवकांचा पाठिंबा मंगेश साबळे यांना असल्याचं बोललं जात होतं, पण आता मात्र वयोवृद्ध काय सगळ्याच वयोगटातील जे लोक आहेत ते मंगेश साबळे यांना पाठिंबा देताना आपल्याला दिसत आहेत। आणि या व्हिडिओमध्ये तर मंगेश साबळे यांचं पाठ थोपटताना हे बाबा सुद्धा दिसलेत आणि ते सांगतायत की अभी नहीं तो कभी नहीं अशी वेळ सध्या आलेली आहे आणि सर्व जनतेनं मंगेश साबळे यांच्या पाठीमागं ठामपणे खंबीरपणे उभा राहिलं पाहिजे आणि असं नेतृत्व दिल्लीमध्ये पाठवलं पाहिजे। तसं पाहायला गेलं तर मंगेश साबळे यांची हवा जालना लोकसभा मतदारसंघामध्ये जरा जास्तच चालू आहे, पण मात्र त्यांच्या समोर जे आव्हानं असणार आहेत ते सुद्धा तगडी आव्हानं असणार आहेत आणि त्या तगडी आव्हानांना मंगेश साबळे कशा पद्धतीनं आव्हान देऊ शकतात किंवा कशा पद्धतीचं आव्हान देतात हे आपल्याला निवडणूक निकालानंतर समजेलच। पण मात्र सध्या जालना जिल्ह्यामध्ये कोणाची हवा आहे, कशा पद्धतीची आहे आणि जालन्यामधून कोण खासदार होऊ शकतं, तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा। आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या।